बंधू अशोक खरात विरोधात आणखी 2 गुन्हे दाखल। महिलेच्या लैंगिक शोषणासह व्यावसायिकाच्या फसवणुकीचा गुन्हा। आतापर्यंत खरात विरोधात एकूण 10 गुन्हे दाखल। अशोक खरात प्रकरणाचे व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी तब्बल 74हून अधिक गुन्हे दाखल। नाशिकसह नगर, कोपरगाव आणि इतर ठिकाणी कारवाई। फेसबुक, इंस्टाग्रामवरील 65 प्रोफाईल धारकांवर गुन्हे। अशोक खरात प्रकरणामध्ये मोठा आर्थिक धागा समोर। हवाला रॅकेट चालवत असल्याची माहिती। परदेशात पैसा पाठवण्यासाठी हवाला नेटवर्कचा वापर केल्याचा संशय। दुबईपर्यंत पैशांची देवाणघेवाण झाल्याचे संकेत। रुपाली चाकणकरांकडून राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा। खरातच्या गैरकृत्यात माझा संबंध नाही, राजीनामा देताना चाकणकरांचा दावा। वसईमधील वादग्रस्त बुवा ऋषिकेश वैद्यला पिंपरीतून अटक। स्वतः शंकराचा अवतार, तू माझी पार्वती असं सांगून महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप। वैद्यला आज कोर्टात हजर केले जाणार। इस्रायलचा इराणवर भीषण हल्ला। अणुकेंद्र केली लक्ष्य। हल्ल्यामुळे इराणच्या अणुक्षमतेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता, तर युद्ध अधिक तीव्र करण्याचा इस्रायलचा इशारा। पश्चिम आशियातील तणाव शिगेला। इराणची राजधानी तेहरानवर भीषण बॉम्ब हल्ला। तेहरान शहरात 10 पेक्षा अधिक स्फोट। हल्ल्यांमुळे तेहरानमधील वीज पुरवठा खंडित। इस्रायल आणि अमेरिकेचा इस्फहानवर भीषण हल्ला। इस्फहानमधील अणुकेंद्रांना इस्रायलने केलं लक्ष्य। महत्त्वाच्या औद्योगिक प्रकल्पांनाही केलं लक्ष्य। आखाती देशांवर इराणचे भीषण हल्ले। बहरीनमधील बापको तेल शुद्धीकरण केंद्राला आग। अमिराती आणि बहरीनमध्ये आणीबाणी, तर दुबईमध्ये हाय अलर्ट। इराणकडून युद्धाची आणखी मोठी तयारी। तब्बल 10 लाख सैनिकांची महाकाय फौज तयार। कोणत्याही आक्रमणाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी इराण सज्ज। हॉर्मुझ सामुद्रधुनीमध्ये इराणकडून मार्शल आयलँड्सच्या भीषण हल्ला। आक्रमक कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय सागरी मार्गावर प्रचंड तणाव। कुवेतच्या अर्थव्यवस्थेवर आघात। शुवैक बंदरावर पहाटे भीषण हल्ला। ड्रोन किंवा क्षेपणास्त्रांच्या सहाय्याने हल्ला झाल्याची माहिती। 1 एप्रिलपासून रशिया पेट्रोल निर्यातीवर बंदी घालणार। बंदी 31 जुलैपर्यंत राहण्याची शक्यता। इंधनाची टंचाई टाळण्यासाठी रशियाचं पाऊल। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्याचा चीनच्या जहाजांचा प्रयत्न फसला। 2 चीनी जहाजं अर्ध्या वाटेतूनच परत फिरली। इराणनं सुरक्षित मार्गाचं आश्वासन देऊनही जहाजांना परत फिरावं लागलं। सर्व राज्यांनी टीम इंडियाप्रमाणे एकत्रितपणे काम करावं। राज्यांनी आपली तयारी भक्कम ठेवावी। सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना मोदींचं आवाहन। विधानभवनामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी मोठा गैरप्रकार उघड। बनावट प्रवेश पत्रिका प्रकरणात 7 जणांवर गुन्हा दाखल। अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी सुमारे 50 बनावट पासेस वाटप। राज्यामध्ये 30 आणि 31 मार्चला मेघगर्जनेसह वादळी पावसाचा हवामान विभागाचा इशारा। विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये गारपिटीची शक्यता। रब्बी पिकांच्या सुरक्षिततेसाठी खबरदारी घेण्याचं आवाहन। आजपासून रंगणार आयपीएलचा थरार। चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार 19व्या हंगामाची सुरुवात। तर बंगळुरू विरुद्ध हैदराबाद पहिला सामना। षटकार चौकारांची आतषबाजी अनुभवण्यासाठी जगभरातील क्रिकेटप्रेमी सज्ज।